जिंतूर तालुक्यातील बोरी बस स्थानक परिसरात 4 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील बोरी बस स्थानक परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 4 दुकाने फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली असून सलग अनेक दुकाने फोडल्याच्या प्रकारामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तात्काळ अज्ञात चोरट्यांचा शोध घ्यावा म्हणून बोरीकरांच्या वतीने मागणी जोर धरत आहे। बोरी बस स्थानक परिसरात अज्ञात चोरट्यांनी बस स्थानक परिसरात 3 किराणा दुकाने व 1 कृषी सेवा केंद्राचे शटर उचकाटून दुकानात प्रवेश केला। प्राथमिक माहितीनुसार गोपाल माने यांच्या स्वराज्य कृषी केंद्रातून सुमारे 5,000 रुपये, महादेव सोनटक्के यांच्या किराणा दुकानातून 5,000 रुपये, माणिकराव भागवत यांच्या दुकानातून 1,500 रुपये तर हरिभाऊ घोळे यांच्या किराणा दुकानातून 1,000 रुपयाचा रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। घटनेची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज उपलब्ध झाले असून त्यांच्या आधारे संशयित चोरट्यांचा शोध पोलीस प्रशासन घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांच्या वतीने मिळत आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच या ठिकाणी श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते। बोरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्राथमिक पंचनामा केला आहे। या प्रकारामुळे बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांनी रात्रीची पोलीस प्रशासनाची गस्त वाढविण्यात यावी व अज्ञात चोरट्याचा तातडीने शोध घेण्यात यावी अशी मागणी केली आहे। एकाच दिवसात अनेक दुकाने फोडल्यामुळे व्यापारी व बोरीकरांमध्ये संताप व्यक्त केला जात असून बोरी परिसरात पोलीस प्रशासनाच्या गस्तीत वाढ करण्यात यावी म्हणून बोरीकर जनतेकडून मागणी जोर धरत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली।